हाय हॅलो, मी सोनाली. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज आपण बनवणार आहोत बेसन लाडू. तर बेसन लाडूसाठी मी अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे. आणि असं म्हणजे मी काय वाटीनं वगैरे असं माप घेतलेलं नाही. अर्धा किलोचा जो पूर्ण पुडा आहे ती इथं मी पूर्ण घेतलेला आहे. आणि आता कढईमध्ये बेसन टाकून घेतलेलं आहे. आणि फक्त बेसन असं मीडियम आचेवर मी चांगलं भाजून घेत आहे. त्याच्यामध्ये अजून मी तूप वगैरे असं काही घातलेलं नाही, कारण पहिल्यांदा बेसन आपण खरपूस असं चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण तूप मिक्स करायचं आहे. आणि अगोदर तूप मिक्स केलं तुम्ही तर जे काय म्हणजे बेसन आहे ते एवढं म्हणजे खरपूस भाजत नाही. त्याच्यासाठी अगोदर तुम्ही बेसन भाजून घ्यायचंय थोडंसं, म्हणजे एक 10 मिनिटं 15 मिनिटं तर असं मीडियम आचेवर बेसन चांगलं भाजून घ्या. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काय तुमचं बेसनचं प्रमाण आहे त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता तूप. तर इथं आहे माझं बेसन अर्धा किलो बेसन आहे. तर अर्धा किलो बेसनला मी जवळजवळ एक 1.5 वाटी तूप घातलेलं आहे. तर वाटीनं म्हणताल तर तुम्ही माझं म्हणजे 5 वाट्या तर बेसन होईल, 4-5 वाट्या. तर त्याच्या म्हणजे निम्म्याला पण कमी मी तूप वापरलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आणखी 1 कपभर असं म्हणजे 1 कप किंवा वाटी ह्या प्रमाणात तुम्ही तूप वापरू शकता आणि त्याच्यात भाजून घेऊ शकता. तर आता त्याच्यानंतर हे व्यवस्थित आता याच्यामध्ये मी मिक्स केलेलं आहे, तूप मिक्स केलेलं आहे 1.5 वाटी. आणि त्याच्यानंतर परत एकदा मी ह्याला कलर येस्तोवर भाजणार आहे आता चांगलं 10-15 मिनिटं. कारण जेवढं तुम्ही जास्त भाजाल बेसन लाडूला तेवढं तुमच्या लाडूला टेस्ट जास्त छान आणि कलर पण छान येणार आहे. त्याच्यामुळे भाजायला अजिबात हे करायचं नाही, भाजायचं व्यवस्थित आपण. आणि त्याच्यानंतर आता हे सगळं भाजून झाल्यानंतर इकडं साईडला मी अर्धा किलो बेसन आहे तर त्याला अर्धा किलोला थोडीशीच कमी अशी साखर घेतलेली आहे. तर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही या प्रमाणात साखर घ्या, नसेल तर तुम्ही निम्म्याला निम्म प्रमाण घ्या. जर तुमचं बेसन असेल तर तुम्ही पाव किलोच्या वर थोडीशी साखर टाकू शकता. म्हणजे जे एकदमच गोड असं खाते तर जास्त गोड खात नाहीत त्यांच्यासाठी पाव किलोच्या वरती थोडीशी साखर टाकायची अर्धा किलो बेसनला. आणि ज्यांना गोड प्रमाण आवडतंय त्यांनी अर्धा किलो जरा कमी अशी साखर टाकायची. आणि आता मी टाकून घेतलेली आता मी साखर तिथं बारीक करून ठेवलेली आहे. आणि तूप घातल्यामुळे बघा किती छान कलर पण आलेला आहे आपल्या ह्या म्हणजे बेसनला. आणि बेसन असं लालसर असं भाजून पण निघलेलं आहे आपलं व्यवस्थित. आणि आता ह्याला जोपर्यंत म्हणजे तुम्ही ह्याच्यात इलायची सुद्धा ऍड करू शकता बारीक कांडून. आणि पुढं मी काजू बदामची थोडीशी पेस्ट पण टाकू शकता तुम्ही. तर आता हे आपलं व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. आणि आता आपण ह्याला थंड करण्यासाठी म्हणजे तुम्ही एक मोठा सत काय तर भांडे घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये ह्याला पसरवून ठेवायचं आहे. आणि पूर्ण असं म्हणजे थोडंसं नॉर्मली गरम असेल तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची नाही. तर आता मी थोडंसं इथं थंड होण्यासाठी तसंच ठेवलेलं आहे. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर मिक्स करायची आहे. म्हणजे थोडंसं नॉर्मल गरम पाहिजे, एकदम पण गरम याच्यामध्ये साखर टाकायची नाही आपण, नाहीतर नंतर लाडू मळताना आपल्याला प्रॉब्लेम होतो, लाडू व्यवस्थित येत नाही, तो गोल बनत नाही. त्याच्यामुळे आता मी पूर्ण थंड करून घेतले, नॉर्मली गरम आहे. आणि त्याच भांड्यामध्ये मी आता साखर टाकून घेत आहे. तर साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपण याच्यामध्ये. आणि साखर टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून थोड्या वेळ ते ठेवायचं 1-2 मिनिटं. आणि त्याच्यानंतर आपण लाडू बनवायला घ्यायचे. आणि जास्त पण थंड होतं ठेवू नका, कारण थंड झालं की परत लाडू बनवण्याला प्रॉब्लेम होते, लाडू गोल बनत नाहीत. आणि आता लाडू मळण्यासाठी आपण घ्यायचे आहेत, कारण साखर मिक्स झाली की लगेच थोड्या वेळात लाडू मळायला घ्यायचेत. कारण जास्त वेळ तुम्ही ठेवला तर तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो.
त्याच्यासाठी आता मी लाडू मळायला घेणार आहे. आणि लाडू मळताना तुम्ही लाडू ज्यावेळेस बनवता त्याच्यावरती लावण्यासाठी तुम्ही काजू किंवा बदाम, मनुके असे सगळं त्याच्यावरती बनवल्यानंतर लावू शकता. आणि म्हणजे जे काजू जे आहेत ते त्याच्यातले एक काजू आहे त्याच्यामधलं अर्धे करून त्याच्यामधले एक साइड आपण लावू शकतो काजू म्हणजे लाडूवरती. आणि मनुका अख्खा मनुका लावू शकता तुम्ही. आणि जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच लावून घ्यायचंय. आता इथे लाडू मळाले घेतलेले आहेत मी. आणि आपलं सारण पण व्यवस्थित मीडियम गरम आहे त्याच्यामध्येच मी करून घेते. आणि अशा प्रकारे आपण थोडंसं गोल गोल असं फिरवून घ्यायचंय. आणि ज्यावेळेस पूर्ण लाडू झाला त्याच्यावर ते मनुका किंवा काजू असं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावून घेऊ शकता. गरम असतानाच लावायचंय, नंतर ते काही व्यवस्थित बसत नाही. आणि असं आता गोल गोल फिरवायचं. आणि थोडंसं असं म्हणजे पीठ अधूनमधून ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा लाडू बनवून ठेवता ते थोडंसं पातळ झालं तरी एक 5 मिनिटांनी परत तुम्ही लाडूला असं थोडंसं गोल करून ठेवू शकता, असं काही नाही. आणि आता त्याच्यानंतर माझं आता इथे लाडू मळायला चालू आहे. तर एक आपले सगळे लाडू मळून आता झालेले आहेत. तर चला भेटूया उद्याच्या नवीन रेसिपीमध्ये.